कोणतीही आई कधीच एकटीचं स्वतःचं आयुष्य जगत नसते. ती मुलांच्या बरोबरीने मुलांचं आयुष्यसुद्धा जगत असते. म्हणजे मुलं शाळेत जात असतात त्यावेळी त्यांच्या सुट्टीचा आनंद, त्यांच्या परीक्षेची काळजी, त्यांच्या रिझल्टचं टेन्शन हे सगळं ती मुलांइतकंच अनुभवते. एका वेळी 2 आयुष्य जगायची तिला सवयच लागलेली असते. मग मुलं मोठी होतात, बाहेरच्या जगात रमायला लागतात. लहानपणी घरात पाऊल ठेवताच सगळं काही आईला सांगणारं मूल नंतर मात्र मोबाईलच्या जगात हरवून जातं. आई मनातून थोडीशी घाबरते, कावरीबावरी होते, कारण तिला असं एकटं स्वतःचं आयुष्य जगायची सवयच नसते ना. मग अशावेळी काय करायचं? अजिबात दुःखी व्हायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. मूल आहे, पंख फुटल्यावर ते उडणारच हे मनात घट्ट धरून ठेवायचं. पण त्यांच्या आयुष्यात त्यांना त्रास होणार नाही एवढी लुडबुड करत राहायची. त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांच्या कामाच्या जागा याच्याबद्दल चौकशी करत राहायची. तुला गरज असेल तेव्हा मी इथेच आहे याची जाणीव त्याला करून द्यायची. आणि त्याचवेळी आयुष्यात आपल्याला सेकंड इनिंग म्हणून पुन्हा एक चान्स मिळाला आहे तर आयुष्य नव्याने जगायला सुरुवात करायची. अजिबात कुरबूर न करता, वाईट वाटून न घेता, अतिशय आनंदाने आणि समाधानाने.